राज्यामधल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडी देखील जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीला हजेरी। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडीची प्रक्रिया सध्या पुढे ढकलण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे ही निवड पुढे ढकलण्यात आली आहे। पार्थ आणि जय पवार यांच्याकडून बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी। दिवंगत अजित पवार यांच्याप्रमाणे पार्थ आणि जय पवार हे सकाळच्या वेळेला विकास कामांची पाहणी करायला पोहोचले। सांगली जिल्हा परिषदेमध्ये 1.25 वर्षांसाठी अध्यक्षपद देईल, त्याच पक्षाला आमचा पाठिंबा देऊ, राष्ट्रवादीची भूमिका। तर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती। सांगलीचे खासदार विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। विखेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होतीये। सोन्याचे दर 11,000 रुपयांनी वाढले तर चांदीच्या दरामध्ये 25,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर प्रतितोळा 1,75,000 रुपयांपर्यंत पोहोचलेत तर चांदीचे दर 3,03,000 रुपयांपर्यंत पोहोचलेत। नागपूरमधल्या काटोल तालुक्यामधल्या राऊळ गावजवळ स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय। 17 लोकांचा मृत्यू झालाय, 20 जखमी कामगारांना रुग्णालयात हलवलंय। नागपूरमधल्या झालेल्या स्फोटाच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलेलं आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत तर जखमींना 50,000 रुपयांची मदत। राज्यामधील 8 जिल्हा रुग्णालयामधील एमआरआयचं मशीन 8 महिन्यांपासून धूळ खात पडलंय। 100 कोटी रुपये खर्च करून बसवल्या या एमआरआय मशीन्स। बुलढाणा, भंडारा, अमरावती, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे। धुळ्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये अवैध वाळू माफियांवरती पोलिसांची कारवाईमध्ये तब्बल 13 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले। महसूल विभागाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल। वाशिमच्या कामरगाव इथे सोन्याच्या दुकानामध्ये चोरी। अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटरचं टाळं तोडलं आणि 2 किलो चांदी सोबतच इतर दागिने देखील लंपास केलेले आहेत तर चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं दुकानामधले सीसीटीव्ही देखील पळवलेत। वाशिममध्ये वीज बिलांची थकबाकी 50 कोटी रुपयांच्या वर। महावितरण ॲक्शन मोडवर। थकीत बिल भरायला टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा। बीडच्या केस तालुक्यामधील लव्हुरी गावामध्ये जागेच्या वादामधून एका कुटुंबाला 10 ते 12 जणांनी मारहाण केली आहे। पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील मारहाण करण्यात आली। भंडाऱ्याच्या लाखनी पालांदूर मार्गावरती पेंढरीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीनं धडकली। या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। राज्यामधील सर्व कार्यालयांचे एका महिन्यामध्ये पॉश ऑडिट करा। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे निर्देश। पॉश ॲक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी चाकणकरांचा निर्णय। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल असं बुकिंग। मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ। नवी मुंबईमध्ये सांदपाडा पाम बीच रोड लगत असणाऱ्या 400 झाडांची पालिका कत्तल करणार आहे। झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं साखळी आंदोलन। कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीच्या गुहागर आणि चिपळूणमध्ये पारंपरिक होळी। ढोल आणि ताशांच्या गजरामध्ये आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावरती गावदेवीची ही पालखी नाचवण्याची परंपरा। कोकणामध्ये शिमगोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासियांची रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी। दिवा सावंतवाडी रेल्वेगाडी हाऊसफुल। हजारोंच्या संख्येने मुंबईकर कोकणवासीय हे कोकणाच्या दिशेनं रवाना। मुंबईतून कोकणामध्ये जाणारी तेजस एक्सप्रेस तब्बल 7 तासांनी सुटली। सकाळी 5:50 सुटणारी ही गाडी दुपारी 5:58 सुटल्यामुळे कोकणवासियांचे हाल झाले। मान्सूनपूर्व मेंटेनन्सच्या कामासाठी ब्लॉक सुरू असल्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत।